नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 10वी गणित भाग 1 यामध्ये असलेले पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला इयत्ता 10वी चा परिपूर्ण अभ्यास आपल्या चॅनलवरती करता येईल आणि गणित आणि विज्ञान सारख्या विषयाची परिपूर्ण तयारी देखील आपल्या चॅनलवर करता येईल। तसेच आपल्या इतर मित्रांना देखील हे चॅनल शेअर करा, ज्यामुळे त्यांना सुद्धा या ठिकाणी नक्कीच फायदा होईल। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पहिले जे प्रकरण आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, यामध्ये आपण अगोदर दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय याचा थोडक्यात आपण या ठिकाणी अभ्यास करू। तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये दोन चलातील समीकरणे म्हणजे काय, तर बघा, ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जी चल आहे आपली ती दोन चले असतात आणि त्यानंतर चल असलेल्या प्रत्येक पदाचा जो कोटी आहे तो एक असतो। मित्रांनो, यापूर्वी तुम्ही इयत्ता 9वी मध्ये 8वी मध्ये बहुपदी हे प्रकरणाचा अभ्यास करत असताना त्यामध्ये तुम्ही रेषीय बहुपदी किंवा वर्ग बहुपदीचा अभ्यास केला। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण ज्या बहुपदीचा कोटी एक असतो त्या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी असं म्हणतो। त्याचबरोबर या ठिकाणी मात्र आपलं जे चल असतात, चल म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण अंकाऐवजी अक्षर वापरतो त्या अक्षराला आपण चल असे म्हणत असतो। म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला एक नव्हे तर दोन चलाचा उपयोग करायचा आहे आणि त्या दोन्ही चलाचा जो कोटी आहे तो मात्र एकच असला पाहिजे, कारण त्याला आपण रेषीय बहुपदी म्हणतो। मग त्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणत असतो। कोणत्या समीकरणाला? ज्यामध्ये दोन चल वापरलेले असतात आणि त्यांचा कोटी एक असतो त्याला आपण दोन चलातील समीकरण म्हणत असतो। असं आपण इयत्ता 9वी मध्ये सुद्धा आपण अभ्यास करतो आणि त्याचं सामान्य रूप जे आहे ते ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे त्याचे आपण सामान्य रूप देखील यापूर्वी आपण अभ्यासलेलं आहे। आता त्याचबरोबर abc या वास्तव संख्या असून यामध्ये एक महत्वाची अट दिलेली आहे, ती म्हणजे ए आणि बी ची किंमत जी आहे ती कधीही शून्य नसते। जसे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी दिलेलं आपल्याला जे समीकरण आहे बघा, 3x बरोबर 4y वजा 12 हे सुद्धा एक दोन चलातील रेषीय समीकरण आहे। यामध्ये ए आणि बी च्या किमती जर बघितल्या आपण तर जे आपल्या x आणि y चे सहगुणक आपण त्याला म्हणतो, कोएफिशियंट जे म्हणतो आपण, ते या ठिकाणी शून्य व्यतिरिक्त संख्या आहे। त्याचे जर सामान्य रूपामध्ये मांडणी केली तर 3x वजा 4y अधिक 12 बरोबर 0 अशी आपल्याला त्या ठिकाणी मांडणी देखील मित्रांनो या ठिकाणी केलेली दिसेल। आपण काही समीकरणांचा अभ्यास करू, ज्यामुळे तुम्हाला दोन चलातील रेषीय समीकरण कसे ओळखायचे याचा परिपूर्ण अभ्यास होऊन जाईल। आपण पुस्तकातलीच या ठिकाणी काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत। बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर आपण पहिलं उदाहरण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे बघा, 4m अधिक 3n बरोबर 12 हे वर्ग दोन चलातील समीकरण आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी पुस्तकात दिलेलं आहे। तर हे दोन चलातील समीकरण आहे, कारण या ठिकाणी m आणि n अशी वेगवेगळे दोन चल वापरलेले असून त्यांचे जे सहगुणक आहेत ते शून्य व्यतिरिक्त या ठिकाणी दिलेले आहेत। त्यानंतर जर आपण दुसऱ्या समीकरणाचा अभ्यास करत असताना जर बघितलं तर x वर्ग 3x वर्ग वजा 7y बरोबर 13, तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा x वर्गाचा जो आपल्याला कोटी दिलेला आहे हा 2 असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्याला दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं म्हणता येणार नाही। त्याचबरोबर जर आपण तिसऱ्या समीकरणाकडे बघितलं तर x आणि y या ठिकाणी दोन चल वापरलेले असून त्यांचे जे सहगुणक आहे ते शून्य व्यतिरिक्त आहे, म्हणून या ठिकाणी याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकतो। त्यानंतर जर चौथ्या समीकरणामध्ये बघितलं तुम्ही तर x आणि y जरी दोन समीकरणामध्ये चल वेगवेगळे वापरलेले असली तरी x चा जो सहगुणक आहे हा शून्य असल्यामुळे आपल्याला याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणता येणार नाही। त्यानंतर आपण पाचव्या समीकरणाकडे जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा x आणि y दोन चल वापरलेले असले तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला x चा जो सहगुणक आहे तो या ठिकाणी शून्य वापरल्यामुळे आपल्याला याला दोन चलातील समीकरण म्हणता येणार नाही। तसेच या ठिकाणी तुम्ही इयत्ता 8वी ला असताना घातांकामध्ये शिकला आहात की जर एखाद्या संख्येचा घातांक हा जर ऋण असेल तर म्हणजे त्याला आपण या पद्धतीत लिहित असतो। म्हणजे जर आपण दिलेलं चल जर हे छेदामध्ये लिहिलं असेल तर त्याचा निश्चितच जो घातांक आहे हा ऋण असतो
आणि ऋण घातांक असलेल्या आपण समीकरणाला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकत नाही. त्यामुळे हे या ठिकाणी आपलं दोन चलातील समीकरण नसेल. त्यानंतर जर तुम्ही 7वे उदाहरण पाहिलं तर या ठिकाणी दोन चल एकाच ठिकाणी वापरले असल्यामुळे आपण याला सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकत नाही. म्हणजे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की दोन चलातील रेषीय समीकरण कसं ओळखायचं. तर सर्वप्रथम त्याचा जो कोटी आहे हा कोटी एकच असला पाहिजे. त्या ठिकाणी दोन चल वापरलेले असले पाहिजे. दोन्ही चलाचा सहगुणक हा शून्य नसला पाहिजे आणि दोन्ही वेगवेगळे चल या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वापरलेले असले पाहिजे. त्यावेळेस आपण त्याला दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकतो. अशा पद्धतीने आपण दोन चलातील रेषीय समीकरणाची ओळख केली. आता आपण पुढील त्याच्या काही उदाहरणाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. आता बघूयात आपण सराव संच 2.1. तर 1.1 यामध्ये असणारे जे प्रश्न आहे आपण त्या प्रश्नाचा अभ्यास आपण या ठिकाणी करूयात. आता प्रथम या ठिकाणी दिलेला जे तुम्हाला समीकरण आहे ते आहे 5x अधिक 3y बरोबर 9 हे पहिलं समीकरण आहे आणि दुसरं समीकरण 2x वजा 3y बरोबर 12 दुसरं समीकरण आहे. आता हे समीकरण सोडत असताना आपण अगोदर कोणताही असं एक चल निवडा की ज्यामध्ये आपल्याला त्या समीकरणामध्ये एका चलाचा सहगुणक हा समान असला पाहिजे. दोन्ही समीकरणामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला 3y म्हणजे y चा सहगुणक जो आहे तो या ठिकाणी समान असलेला पाहायला मिळतो. y चा सहगुणक समान असून त्यांचे चिन्ह जर एक ठिकाणी परस्पर विरोधी असतील म्हणजे एक प्लस आणि एक मायनस असेल तर तुम्ही दोन्ही समीकरणाची बेरीज करू शकता. नसता त्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागते. जर दोन्ही मायनस किंवा दोन्ही प्लस असतील तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांची बेरीज करावी लागली असते. म्हणून आपण या ठिकाणी दोन्ही समीकरणाची बेरीज करू. आता या ठिकाणी 9 अधिक 12 जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी निश्चितच आपल्याला 21 हे उत्तर मिळेल. त्यानंतर 3y अधिक आणि 3y ऋण यांची या ठिकाणी आपल्याला वजाबाकी झालेली दिसेल. म्हणजे यांना आपल्याला कॅन्सल करावा लागेल आणि 5x अधिक 2x जर आपण बेरीज केली तर या ठिकाणी 7x असं आपल्याला उत्तर मिळेल. पुढे आपण आता 21 भागिले आपण हे गुणाकारले 7 या ठिकाणी भागाकारात ठेवूयात. आता 7 त्रिक 21 मध्ये या ठिकाणी x ची किंमत आपल्याला 3 ही मिळेल. आता x ची आलेली 3 किंमत बघा या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी आपल्याला प्रश्नामध्ये x ची किंमत 3 दिलेली आहे. मग x ची किंमत 3 आपण समीकरण 1 मध्ये ठेवूयात. आता 1 नंबरचं समीकरण आपण इथं बघू शकता तुम्ही की 5x मग x ची किंमत आपण 3 ठेवूयात अधिक 3y बरोबर 9. आता 5 त्रिक 15 आपण ही बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूने आपण -15 करूयात आणि दोघांची वजाबाकी म्हणजे 15 मायनस जर 9 केलं तर आपल्याला -6 हे उत्तर या ठिकाणी मिळेल आणि -6 भागिले आपण इकडचे गुणाकारले 3 भागाकारात ठेवू आणि निश्चितच 3 दुने 6 म्हणजे -2 ही y ची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजेच तुम्हाला x ची 3 किंमत आणि y ची -2 ही किंमत या ठिकाणी निश्चितच आपल्याला मिळालेली दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही हे जे कृतीयुक्त प्रश्न आहे आपला हा दोन चलातील रेषीय समीकरणाचा तो तुम्ही या ठिकाणी सोडू शकता. अशाच पद्धतीने आपण पुढील काही समीकरणाचा या ठिकाणी अभ्यास करूयात. आता प्रश्न क्रमांक 2 यामध्ये दिलेलं आपल्याला समीकरण जर आपण बघितले तर या ठिकाणी बघा पहिलं समीकरण आहे. आपण अगोदर समीकरण मी या ठिकाणी लिहितो 3a अधिक 5b बरोबर आहे 26. याला आपण समीकरण नंबर 1 क्रमांक आपण 1 देऊन टाकू. ठीक आहे. त्याच पद्धतीने दुसरं समीकरण आहे a अधिक 5b बरोबर आहे 22. समीकरण नंबर 2 आपल्या पहिल्या कृतीयुक्त प्रश्नाप्रमाणे जिथं जर तुम्ही बघितलं तर दोन्ही ठिकाणी जो आपला y चा सहगुणक आहे तो या ठिकाणी दोन्ही ठिकाणी समान आहे. परंतु या ठिकाणी दोन्ही मात्र प्लस असल्यामुळे आपल्याला दोन्ही समीकरणाची या ठिकाणी वजाबाकी करावी लागेल. जसं मी तुम्हाला अगोदरच या ठिकाणी सांगितलं होतं की या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर समीकरण 1 मधून आपण समीकरण 2 वजा करूयात. तुम्ही समीकरण 2 मधून समीकरण 1 देखील या ठिकाणी वजा करू शकता. त्यामध्ये काही अडचण येणार नाही. फक्त तुम्हाला जे आपल्याला चिन्ह वापरायचे आहे त्या चिन्हाचा थोडा मात्र काळजीपूर्वक वापर त्या ठिकाणी करावा लागेल. आता आपण समीकरण 1 जशाच तसे लिहू 3a अधिक 5b बरोबर 26. ठीक आहे. यामधून आपल्याला जे समीकरण वजा करायचं आहे त्याला मात्र प्रत्येकाला वजा चिन्ह लावणं आपल्याला एक कंपल्सरी असणार आहे. म्हणजे -a -5b आणि -22 या पद्धतीने आपल्याला त्याची मांडणी करावी लागेल.
आपण या दोन्ही समीकरणाची आता वजाबाकी करू. आता 26 वजा आपण जर 22 केलं तर निश्चित या ठिकाणी उत्तर 4 मिळेल. हे 5y आपल्याला या ठिकाणी वजा होऊन जातील आणि 3a मधून आपल्याला 1a जर आपण वजा केला तर 2a या ठिकाणी उत्तर मिळेल. आताच a बरोबर आपल्याला 4/2 अशा ठिकाणी अशा प्रकारे त्याची मांडणी करता येईल. आता आपण 4 ला जर 2 ने भाग दिला तर निश्चित या ठिकाणी आपल्याला याची किंमत 2 ही मिळेल. आता याची मिळालेली किंमत आपण समीकरण 1 किंवा 2 या दोन्हीपैकी कोणत्याही एका समीकरणात तुम्ही लिहून दुसऱ्या चलाची किंमत काढू शकता. आपल्याला जे समीकरण सोपं वाटेल त्या समीकरणामध्ये तुम्ही ती किंमत ठेवायची आहे. आता मी या ठिकाणी समीकरण 1 मध्ये a ची किंमत ठेवतो. मग समीकरण 1 आहे आपलं 3 गुणिला a, याची किंमत मी या ठिकाणी 2 ठेवतो, अधिक 5b बरोबर आहेत या ठिकाणी 26. आता 5b मी ऍज इट जशाच तसेच ठेवतो. आता 26 मधून हे 3 दुने 6 बरोबर चिन्हाच्या मी उजव्या बाजूला नेऊन अधिक 6 या ठिकाणी ऋण 6 करतो. आता 26 मधून 6 जर गेले तर निश्चितच या ठिकाणी 20 राहतील आणि हे गुणाकारात असलेले 5 मी भागाकारात ठेवतो, म्हणजे आपल्याला या ठिकाणी b ची किंमत मिळेल. आता b ची किंमत या ठिकाणी 5 चौक 20 म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 4 ही किंमत आलेली दिसेल. या ठिकाणी आपण a ची किंमत मिळवलेली होती, आता या ठिकाणी आपल्याला b ची किंमत मिळालेली. खाली या ठिकाणी उकल लिहायला विसरायचं नाही. a आणि b यांच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत 2 आणि 4. अशा पद्धतीने आपण हा पहिला प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केला. आता आपण वळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 अतिशय सोपा आहे. प्रत्येक प्रश्नाची पद्धत सारखीच आहे, थोडाफार या ठिकाणी तुम्हाला बदल करायचा आहे. पहिलं समीकरण या ठिकाणी लिहून घेतो, 7x अधिक 7y बरोबर 10. समीकरण क्रमांक 1 आपण याला अगोदर देऊन टाकू. त्यानंतर दुसरं समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 7. आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट निदर्शनास येईल की पहिल्या दोन्ही समीकरणामध्ये y चा सहगुणक हा समान होता किंवा दुसऱ्या चलाचा सहगुणक समान होता. यामध्ये मात्र तसं नाहीये. या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर पहिल्या समीकरणात y चा सहगुणक 7, दुसऱ्यात वजा 2 आहे आणि x चा या ठिकाणी काहीच नाही, म्हणजे या ठिकाणी 1 असतो आणि दुसऱ्या समीकरणामध्ये 3 आहे. मग या ठिकाणी आपण एक असा सहगुणक निवडा की ज्याचा सहगुणक ज्या चलाचा सहगुणक 1 आहे असं समीकरण निवडा आणि त्या चलाला आपण दुसऱ्या समीकरणामध्ये असलेला सहगुणक, समजा या ठिकाणी पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला x चा सहगुणक 1 आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये 3 आहे, म्हणून आपण समीकरण 1 ला 3 ने गुणू, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला x चा सहगुणक समान झालेला दिसेल. आता समीकरण 1 ला आपण 3 ने गुणूयात. 3 ने गुणवत असताना पूर्ण समीकरणाला त्या ठिकाणी गुणवायचे असते. मग x गुणिले 3 3x उत्तर येईल. त्यानंतर 7y गुणिले 3 म्हणजे 7 21y आणि 10 गुणिले 3 म्हणजे या ठिकाणी 30. अशा प्रकारे आपल्याला समीकरण नंबर 3 या ठिकाणी मिळेल. आता आपण समीकरण 2 आणि समीकरण 3 यांचाच विचार करू. आता यामध्ये आपण 3x दोन्ही ठिकाणी समान असून त्यांचे चिन्ह देखील या ठिकाणी समान आहेत. दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह नंबर असल्यामुळे आपण दोन्ही समीकरणांची या ठिकाणी वजाबाकी करू. आपल्याला वजाबाकी सोपी जावी म्हणून मी समीकरण 3 मधून समीकरण 2 या ठिकाणी वजा करणार आहे. तुम्ही समीकरण 2 मधून 3 देखील वजा करू शकता, फक्त चिन्हे मात्र काळजीपूर्वक वापरावी लागतील. आता 3 नंबरचं समीकरण मी जशाच तसे लिहून घेतो. 3x अधिक 21y बरोबर 30 वजा यामधून आपल्याला जे समीकरण वजा करायचंय त्या प्रत्येक पदाला आपल्याला वजा चिन्ह लावावं लागेल. म्हणजेच हे 3 जे आहे 3x त्याला मी या ठिकाणी मायनस करतो, 2y मायनस मायनस प्लस, म्हणजे त्या अगोदर जर मायनस असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला प्लस करावे लागतील आणि अगोदर जर प्लस असतील तर मात्र मायनस करावे लागतील. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मांडणी करून घेतली. आता 30 वजा आपण जर 7 केले तर निश्चितच उत्तर आपल्याला 23 मिळते. 21 अधिक 2y म्हणजेच या ठिकाणी सुद्धा 23y हे उत्तर या ठिकाणी मिळेल. आता इथं 3x वजा 3x म्हणजे या ठिकाणी 0 उत्तर येईल. आता आपण y ची किंमत काढू. y बरोबर 23 भागिले 23 केल्यास आपल्याला निश्चितच या ठिकाणी y ची किंमत 1 मिळेल. आता y ची मिळालेली 1 किंमत समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू.
समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 नंबरचं समीकरण काय दिलंय आपल्याला, तर बघा x अधिक, आता x ची किंमत 1 अधिक 7y जशाच तसे बरोबर या ठिकाणी आहेत 10. आता आपण x ची मिळालेली किंमत y बरोबर हे 10, सॉरी या ठिकाणी आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे, म्हणजे आपल्याला y च्या ठिकाणी ती किंमत ठेवावी लागेल. बघा समीकरण 1 आहे x अधिक 7y, म्हणजे आता y ची किंमत आपण 1 ठेवणार आहोत, बरोबर आहे 10. x बरोबर 10 जशाच तसे ठेवू आपण. हे 7 1 7, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला नेऊन वजा 7 करूयात. x बरोबर 7 वजा 10 वजा 7 केल्यास या ठिकाणी आपल्याला x ची किंमत मिळेल 3. आता y ची मिळालेली किंमत आणि x ची मिळालेली किंमत आपल्या या समीकरणाच्या उकली आहे. तुम्ही समीकरणामध्ये त्या किमती ठेवून आपली उकल बरोबर आहे की नाही हे देखील पडताळून बघू शकता. या ठिकाणी x ची किंमत 3 आणि y ची किंमत 1. अशा प्रकारे आपण हे दुसरे उदाहरण देखील या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेले आहे. आता वळूया आपण उदाहरण क्रमांक 3 कडे. उदाहरण क्रमांक 3 देखील या दुसऱ्या प्रश्नाप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. दुसरे उदाहरण समीकरण क्रमांक आपण 1 बघूयात. 2x वजा 3y बरोबर 9. या ठिकाणी समीकरण क्रमांक 1. त्यानंतर दुसरा समीकरण आहे 2x अधिक y बरोबर 13. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर दोन्हीपैकी कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक समान आहे का, तर हो आहे. या ठिकाणी 2x आहे, या ठिकाणी 2x आहे, म्हणजे निश्चितच आपल्याला x चा सहगुणक समान आहे असं या ठिकाणी दिसते. परंतु त्यांचा चिन्हाचा जर विचार केला तर दोघांचे चिन्ह धन असल्यामुळे आपल्याला यांची वजाबाकी करावी लागेल. आपल्याला वजाबाकी सोपी जावी म्हणून मी या ठिकाणी समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करतो. तुम्ही देखील याच पद्धतीने मांडणी करायची. समीकरण 1 अगोदर आपण 2 अगोदर आपण लिहून घेऊयात. 2x अधिक y बरोबर 13. आता यामधून आपल्याला जे समीकरण वजा करायचे त्याचे चिन्ह आपल्याला उलट करावी लागतात, कारण त्यांना वजा चिन्हाने आपल्याला गुणायचं आहे. म्हणजेच वजा 2x आपल्याला वजा 3y ला आपण प्लस 3y करूयात आणि 9 ला मात्र मायनस करूयात. आता या ठिकाणी आपण वजाबाकी करू. 13 मायनस 9 केल्यास निश्चित या ठिकाणी 4 उत्तर मिळते. y अधिक 3y केल्यास 4y उत्तर मिळेल आणि हे प्लस आणि मायनस 2x या ठिकाणी वजाबाकी होऊन जाईल. म्हणजे निश्चितच या ठिकाणी y बरोबर 4 भागिले 4, म्हणजे आपल्याला y ची किंमत या ठिकाणी मिळेल 1. आता ही y ची मिळालेली किंमत आपण कोणत्याही एका समीकरणात ठेवून आपण दुसऱ्या चलाची किंमत काढूया. मी या ठिकाणी समीकरण 2 मध्ये y ची किंमत ठेवतो, कारण मला त्यामध्ये ठेवायला सोपं वाटते. म्हणून तुम्ही सुद्धा जे सोपं वाटतं त्या समीकरणामध्ये ती किंमत ठेवायची. या ठिकाणी 2x अधिक y ची किंमत आपण 1 ठेवूयात, बरोबर आहे 13. आपण कोणत्याही चलाच्या ठिकाणी किंमत ठेवली, कोणत्याही समीकरणात किंमत ठेवली तरी उत्तर मात्र बदलणार नाही. या ठिकाणी प्लस 1 मी बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊन मायनस केला. 13 वजा 1 केल्यास 12 उत्तर येतं. 12 भागिले आपण या ठिकाणचे 2 करूयात, म्हणजे निश्चितच x ची किंमत आपल्याला बेसख 12, म्हणजेच या ठिकाणी 6 उत्तर मिळेल आणि x ची किंमत या ठिकाणी आपल्याला 1 हे उत्तर मिळालेलं आहे. या ठिकाणी आपण शेवटी उकल लिहायला विसरायचं नाही. x ची किंमत या ठिकाणी 6 आणि y ची किंमत 1. या ठिकाणी उत्तर आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं मिळालेलं आहे. अशाच पद्धतीने हा प्रश्न तुम्हाला निश्चितच समजला असेल. जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर आपण बोलूयात चौथ्या प्रश्नाकडे. अतिशय सोपा प्रश्न आहे. चला बघूयात आपण याचा अभ्यास. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर प्रश्न क्रमांक 5 बघा. अगोदर प्रश्न क्रमांक आपण पहिला लिहून घेऊयात. 5m वजा 3n बरोबर 19. समीकरण क्रमांक 1. तसेच m वजा 6n बरोबर वजा 7. समीकरण नंबर 2. या ठिकाणी जर आपण बघितलं
तर दोन्ही चलामध्ये n किंवा m या दोघांचाही सहगुणक समान नाहीये, पण आपल्याला माहिती आहे दुसऱ्या समीकरणामध्ये m चा सहगुणक 1 आहे, म्हणून आपण काय करू, दुसऱ्या समीकरणाला समीकरण 1 मध्ये असलेला जो m चा सहगुणक आहे 5 त्याने आपण गुणूया, म्हणजे समीकरण 2 गुणिले आपण या ठिकाणी 5 करू. जर आपण समीकरण 2 ला 5 ने गुणवलं तर नवीन समीकरण काय मिळेल ते बघा. या ठिकाणी 5m 5 सख 30n आणि 5 7 35 म्हणजे वजा 35 या ठिकाणी आपल्याला समीकरण क्रमांक 3 अशा पद्धतीने मिळेल. आता आपण समीकरण 1 आणि समीकरण नंबर 3 यांचा विचार करू. दोन्ही मध्ये जर बघितलं आपण तर 5m म्हणजे चिन्हे समान आहेत, म्हणून आपण दोन्ही समीकरणांची वजाबाकी करू. आता मी या ठिकाणी समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करतो. तुम्ही 3 मधून 1 देखील वजा करू शकता, काही अडचण नाही. फक्त मी सांगितल्याप्रमाणे चिन्हांचा मात्र काळजीपूर्वक वापर त्या ठिकाणी करावा लागेल. बघा समीकरण नंबर 1 जे दिलेलं आहे आपल्याला ते आहे 5m वजा 3n अधिक बरोबर 19. यामधून आपल्याला वजा करायचं. वजाबाकी करत असताना मात्र जे समीकरण वजा करायचे त्याचे सगळे चिन्ह विरोधी करायचे. म्हणजे 5m जे धन दिलेले आहेत त्यांना ऋण करूयात आपण. हा नियम फक्त बेरीजे पुरताच ठेवायचा. या ठिकाणी जे 30 मायनस आहेत त्याला आपण या ठिकाणी प्लस 30n करूयात आणि बरोबर जे मायनस 35 आहेत त्याला आपण प्लस 35 या ठिकाणी करूयात. आता आपण यांची बेरीज करू. 9 अधिक 5 14 होतात. ह्याचा 1 अधिक 1 2 2 अधिक 3 5 म्हणजे त्या ठिकाणी 19 अधिक 35 आपल्याला 54 हे उत्तर मिळालं. आता वजा 3 आणि वजा 3 ज्यावेळेस एक संख्या धन एक संख्या ऋण असते त्यावेळेस मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करायची, म्हणजे 30 मधून 27 वजा करूया आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मोठी संख्या 30 धन असल्यामुळे धन चिन्ह देण्याची आवश्यकता नाही. आता 5m प्लस मायनस या ठिकाणी कॅन्सल होतील. निश्चितच या ठिकाणी n बरोबर 54 भागिले आपण 27 करू शकतो, म्हणजे 27 दुने 54. ठीक आहे. n ची किंमत या ठिकाणी आपल्याला 2 मिळालेली आहे. n ची मिळालेली 2 किंमत आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये तुम्ही ठेवू शकता. मी समीकरण या ठिकाणी 1 2 मध्ये ही किंमत ठेवतो. n बरोबर 2 समीकरण 2 मध्ये ठेवू. बघा या ठिकाणी आपण 2 मध्ये ठेवू. आता 2 नंबरचं समीकरण जर बघितलं तर m वजा 6n यांच्या ठिकाणी आपण 2 किंमत ठेवणार आहोत, बरोबर आहेत वजा 7. आता m बरोबर या ठिकाणी वजा 7 जशाच तसे 6 दुने 12, पण हे वजा 12 इकडे या बाजूला मी धन 12 करतो, म्हणजे 12 मायनस आपण जर 7 केलं तर m ची किंमत आपल्याला 5 या ठिकाणी मिळेल आणि n ची किंमत वरती आपल्याला 2 मिळालेली आहे. म्हणजे या ठिकाणी m आणि n या दोन चलाच्या किमती आपल्याला 5 आणि 2 मिळालेल्या आहेत. त्याच पद्धतीने आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे आपला, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 5x अधिक 2y बरोबर आहेत वजा 3. समीकरण क्रमांक 1. तसेच दुसरं समीकरण आहे x अधिक 5y बरोबर 4. आता तुम्ही म्हणता दोन्ही ठिकाणी सर 5 आलेले आहेत, परंतु हे 5 या ठिकाणी x चा सहगुणक आहे, दुसऱ्या समीकरणामध्ये y आहे, असं चालणार नाही. मग त्यासाठी आपण परत x चा जो सहगुणक आहे दुसऱ्या समीकरणामध्ये तो 1 असल्यामुळे आपण समीकरण 2 ला आपण काय करणार आहोत तर 5 ने गुणवणार आहोत. समीकरण 2 गुणिले आपण 5 करू. समीकरण 2 ला आपण या ठिकाणी 5 ने गुणू आणि नवीन समीकरण तयार करू. नवीन समीकरण असेल 5x अधिक 5 5 25y बरोबर 5 चौक 20. समीकरण क्रमांक 3. आता जर या ठिकाणी बघितलं तर समीकरण 1 आणि 3 आपण फक्त यांचाच विचार करू. आता यामध्ये जर पाहिलं तर 5 1 दोन्ही धन असल्यामुळे परत आपण समीकरण 3 मधून समीकरण 1 या ठिकाणी वजा करू. तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने ते तुम्ही समीकरण सोडू शकता किंवा वजाबाकी करू शकता.
तुम्ही 1 मधून 3 वजा करू शकता किंवा 3 मधून 1 वजा करू शकता. त्यांच्या चिन्हाचा मात्र काळजीपूर्वक वापर करायचा आहे. या ठिकाणी 5x अधिक 25y बरोबर 20 यामधून समीकरण 1 मला वजा करायचे, म्हणून 1 चे असलेले चिन्ह मी प्रत्येकाचे उलट चिन्ह या ठिकाणी करणार. 5x धन आहेत त्याला ऋण करणार, 2y ऋण आहेत धन आहेत मी त्यांना ऋण करणार, आणि 3 ऋण आहेत मी त्यांना या ठिकाणी धन करतो. आता 20 अधिक 3 जर बघितलं आपण तर या ठिकाणी बेरीज येईल 23. 25y वजा आपण जर 2y केलं तर निश्चितच उत्तर येईल 23y. हे प्लस मायनस या ठिकाणी कॅन्सल होतील. आता 23 भागिले 23 करूयात, म्हणजे y ची किंमत भेटेल या ठिकाणी 1. y ची असलेली किंमत 1 आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू. कोणतं समीकरण ठेवायची तर 2 मध्ये ठेवू, जे सोपं वाटतं त्याच्यामध्ये ठेवायची. 2 मध्ये ठेवू. काय 2 नंबरचं समीकरण तर x अधिक 5y. y ची किंमत आपण 1 ठेवूयात, बरोबर आहे 4. म्हणजेच x बरोबर 5 1 5 हे धन 5 बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला नेऊन मायनस करू. म्हणजेच x बरोबर 5 वजा 4 जर केलं तर 1 उत्तर येईल, पण मोठी संख्या 5 असल्यामुळे ऋण 1 उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. म्हणजेच x आणि y च्या किमती या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहेत. x आणि y बरोबर 1 आणि ऋण 1 आणि 1 या किमती या ठिकाणी लिहाव्या लागतील. अशाच पद्धतीने आपण पुढील समीकरणाचा अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला पुढील समीकरण बरोबरच पुढील येणाऱ्या प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास, सराव संचचा अभ्यास आपल्या चॅनलवरती करता येईल. चला तर मग आता पुढचा प्रश्न खूप वेगळा वाटतोय परंतु सोपा आहे, हे मात्र खरं. आपण याचा अभ्यास करू. बघा आता या ठिकाणी दिलेलं जे समीकरण आहे, आता थोडं या ठिकाणी बघा, छेदामध्ये इथे पण 3 आहेत, इथे पण 3 आहेत, बरोबर, आणि या ठिकाणी इथे पण 4 आहेत, इथे पण 4 आहेत. मग मी या ठिकाणी समीकरण 1 तयार करत असताना या समीकरणाला अगोदर काय करतो 3 ने गुणू. म्हणजेच या ठिकाणी समीकरण आपण 1 ला 3 ने गुणूयात. म्हणजेच या ठिकाणी अशा पद्धतीची तुम्ही मांडणी करू शकता. 3 गुणिले 3x अधिक y बरोबर 10/3. आता आपण 3 3 या ठिकाणी कॅन्सल होतील, म्हणजे राहिला फक्त x. 3 गुणिले आपल्याला y करावं लागतील, म्हणजेच 3y, आणि परत हे 3 कॅन्सल होतील, म्हणजे राहतील फक्त 10. अशा पद्धतीने समीकरण 1 तयार होईल. तसेच आपण या समीकरणाला 4 ने गुणू. म्हणजेच या ठिकाणी 4 गुणिले मी समीकरण लिहितो या ठिकाणी 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. परत या ठिकाणी 4 दुने 8 या ठिकाणी करावे लागतील. या ठिकाणी 4 4 भागाकार मध्ये कॅन्सल होतील, म्हणजे राहतील फक्त y बरोबर, परत हे 4 भागाकार मध्ये कॅन्सल होतील, म्हणजे मिळतील 11. समीकरण क्रमांक 2. आता या दोन्ही समीकरणाचा विचार करता आपल्याला x किंवा y चे सहगुणक समान दिसत नाहीयेत, म्हणून आपण समीकरण 2 ला समीकरण 1 मध्ये असलेला y चा सहगुणक 3 याचा आपण गुणाकार करू. समीकरण 2 गुणिले आपण समीकरण 3 करूयात. आता 2 ला जर आपण 3 ने गुणलं तर नवीन समीकरण काय मिळेल ते बघूया. नवीन समीकरण 8×24x अधिक 3y आता गुणिले 11. 11 गुणिले 3 केल्यास या ठिकाणी 33 उत्तर आपल्याला मिळेल. आता समीकरण 3 तयार झालेलं दिसेल. आता आपण फक्त समीकरण 1 आणि 3 चा अभ्यास करू. तर या ठिकाणी दोन्ही समीकरणांची आपण काय करणार आहोत, बेरीज करू. बघा, समीकरण आपण वजाबाकी करलोय, कारण चिन्ह समान असल्यामुळे आपण समीकरण 3 मधून समीकरण आपण 1 वजा करू. समीकरण 1 मी वजाबाकी या ठिकाणी घेतो. समीकरण आपल्याला अगोदर 3 नंबर समीकरण लिहायचं आहे, म्हणजेच 24x अधिक 3y बरोबर 33. यामधून आपल्याला वजा करायचं समीकरण, त्यामुळं समीकरण 1 चे चिन्ह मात्र आपल्याला बदलायचे आहे. म्हणजेच वजा x वजा 3y बरोबर वजा 10.
अगोदरच्या प्रमाणेच 33 मधून आपण 10 वजा करूयात, म्हणजेच या ठिकाणी 23 उत्तर येईल. हे 3xy कॅन्सल होतील. 24x मधून एक एक्स गेलात, या ठिकाणी 23x हे उत्तर मिळेल. म्हणजेच x बरोबर 23/23 आपण जर केलं तर x ची किंमत आपल्याला 1 या ठिकाणी मिळेल. आता x ची मिळालेली किंमत आपण समीकरण 1 किंवा 2 मध्ये ठेवू. x बरोबर 1 आपण समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. आता या ठिकाणी समीकरण 1 नंबरचं दिलेलं आपल्याला x अधिक 3y बरोबर 10. आता हे मिळालेले 1 आपण 3y जशाच तसेच ठेवूयात आणि 1 आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊन 10 मधून वजा करूयात. म्हणजेच आपल्याला y बरोबर 9/3 करूयात, म्हणजे उत्तर मिळेल या ठिकाणी 3. म्हणजेच x ची किंमत आणि y च्या किमती आपल्याला मिळतील 1 आणि 3. अशा पद्धतीने उदाहरण क्रमांक आपण 6 देखील या ठिकाणी सोडवलेला आहे. थोडस यामध्ये अपूर्णांक असल्यामुळं दिसायला समीकरण जरी कठीण वाटत असेल तरी मात्र समीकरण हे कठीण नाहीये. चला तर आपण पुढच्या समीकरणाकडे वळूया. आता हे समीकरण तर आणखीन पहिल्यापेक्षा वेगळं आहे, परंतु याच्यामध्ये कमालीची गोष्ट अशी की जो पहिल्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक आहे तो दुसऱ्या समीकरणामध्ये वायचा आहे, आणि जो सहगुणक आपला वायचा आहे पहिल्या समीकरणामध्ये तो दुसऱ्या समीकरणात एक्सचा आहे. याला आपण सहगुणकाची अदलाबदल म्हणत असतो. ठीक आहे, तर असे सहगुणकाची अदलाबदल असल्यास समीकरण कसं सोडवायचं ते आपण बघूया. सर्वप्रथम दोन्ही समीकरणांची आपण मांडणी करून घेऊया. म्हणजेच 99x अधिक 101y बरोबर 499. समीकरण क्रमांक 1. दुसरे समीकरण 101x अधिक 99y बरोबर 501. समीकरण क्रमांक 2. सहगुणकाची अदलाबदल असल्यास दोन पद्धतीने समीकरण सोडवायचे. एक, दोघांची अगोदर बेरीज करून घ्यायची आणि नंतर दोघांची वजाबाकी करून घ्यायची. म्हणून आपण दोन्ही समीकरणांची बेरीज करू. समीकरण 1 अधिक समीकरण 2 करूयात. बघा, आपण जर बेरीज केली तर या ठिकाणी आपल्याला समीकरण पहिले 99x अधिक 101y बरोबर 499. आपल्याला बेरीज करायची म्हणून कोणाचे चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही. 101x अधिक 99y बरोबर 501. आपण यांची बेरीज करू. 501 अधिक 499 केल्यास 1000 उत्तर मिळते. 101 अधिक 99 केल्यास 200 हे उत्तर मिळेल. 200y अधिक या ठिकाणी आपण 200x या ठिकाणी लिहूयात. दोन्ही ठिकाणी 200 कॉमन असल्यामुळे आपण 200 बाहेर लिहूयात एकदाच, आणि x अधिक y या ठिकाणी मी कंसात लिहितो बरोबर दुसऱ्या बाजूला राहतील 1000. आता मी x अधिक y बरोबर 1000 भागिले 2 करतो, 200 करतो, म्हणजे निश्चितच उत्तर मिळेल आपल्याला 2×5=10. म्हणजेच आपल्याला x अधिक y बरोबर या ठिकाणी मिळतील 5. हे झालं आपलं समीकरण क्रमांक 3. याच पद्धतीने आपण परत समीकरण 1 आणि 2 ची वजाबाकी करायची. या ठिकाणी मी लिहितो समीकरण 1 वजा 2 किंवा 2 वजा 1 देखील तुम्ही करू शकता. समीकरण 1 वजा 2. 1 नंबरचे समीकरण मी जशाच तसेच लिहितो. 99x अधिक 101y बरोबर 499. यामधून आपल्याला जे वजा करायचं त्याच्या प्रत्येकाला वजा चिन्ह आपण लावूयात. वजा 101x वजा 99y आणि वजा 500. ठीक आहे, आता आपण इथे जर वजाबाकी केली तर 499 मधून जर 500 वजा केले तर निश्चितच वजा 1 हे उत्तर राहील. या ठिकाणी सुद्धा 101 मधून जर आपण या ठिकाणी 501 आहे.
या ठिकाणी 501 आहे. त्यामुळे या ठिकाणी येणारं उत्तर जे आहे ते आपलं -2 असेल. -2 या ठिकाणी +2 असेल, कारण 101 मधून 99 गेल्यास +2 राहतील आणि 101 -101 असल्यामुळं इथं -2 राहतील. आता या ठिकाणी मी काय करतो, फक्त 2 बाहेर घेऊयात, म्हणजेच मध्ये -x अधिक y बरोबर -2 हे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल. या ठिकाणी -x अधिक y बरोबर -2 भागिले 2 केल्यास या ठिकाणी उत्तर आपल्याला 1 मिळेल. म्हणजेच -x अधिक y बरोबर -1 हे या ठिकाणी आपल्याला चौथ्या क्रमांकाचं समीकरण मिळेल. आता या ठिकाणी आपल्याला 2 समीकरण ऑलरेडी मिळालेली आहेत. आता हे समीकरण आपण पुढील पेजवरती घेऊयात. 3 नंबरचे समीकरणाचं जर बघितलं तुम्ही तर x आणि y चे चिन्ह एकमेकाचे वेगळे असल्यामुळे आपण दोन्ही समीकरणांची या ठिकाणी बेरीज करू. मी या ठिकाणी लिहितो समीकरण 3 अधिक समीकरण 4 अधिक समीकरण 4. आता या ठिकाणी जर बघितलं तर 3 नंबरचं समीकरण होतं x अधिक y बरोबर 5 आणि आपल्याला बेरीज करायची, त्यामुळे चिन्ह बदलण्याची गरज नाही. -x अधिक y बरोबर -1. आता आपण 5 मधून 1 वजा केल्यास या ठिकाणी 4 उत्तर मिळेल. y या ठिकाणी कॅन्सल होतील आणि 2y बरोबर 4 उत्तर मिळेल. म्हणजेच y बरोबर 4 भागिले 2 केल्यास आपल्याला y ची किंमत या ठिकाणी 2 मिळेल. y बरोबर 2 आपण समीकरण 3 मध्ये ठेवू आणि x ची किंमत काढू. समीकरण 3 मध्ये ठेवू. या ठिकाणी आपल्याला समीकरण 3 आहे x अधिक y बरोबर 5. x बरोबर 5 वजा आपण 2 करूयात, म्हणजे x बरोबर आपल्याला 3 हे उत्तर या ठिकाणी मिळेल. म्हणजेच या ठिकाणी x आणि y च्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. अशा पद्धतीने जरी थोडं मोठं समीकरण वाटत असेल तरी मात्र अवघड या ठिकाणी काहीच नाहीये. तुम्ही अशा पद्धतीने हे समीकरण या ठिकाणी सोडू शकता. या पद्धतीचं जे आपलं समीकरण या ठिकाणी 7 क्रमांकाचं आहे, अशाच पद्धतीचे समीकरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, ते म्हणजे 8 नंबरचे. तर आपण 8 नंबरच्या समीकरणाचा अभ्यास करू, म्हणजे आपला सराव संच या ठिकाणी एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे, तर बघूयात आपण 8 नंबरचे समीकरण अगोदर या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला 49. या ठिकाणी थोडासा बदल केलाय. अगोदरच्या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला बेरीज होती, या ठिकाणी वजाबाकी दिलेली आहे. या ठिकाणी 49x अधिक वजा 57y बरोबर 172. त्यानंतर या ठिकाणी 57x अधिक वजा 49y बरोबर 252. आता दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करू. समीकरण 1 अधिक समीकरण 2 हे समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2. समीकरण 1 दिलेलं आहे 49x वजा 57y बरोबर 172. आपल्याला बेरीज करायची म्हणून कोणाचे चिन्ह बदलायचे नाहीये. 57x वजा 49y बरोबर 252. यांची बेरीज करूयात आपण. 2 अधिक 2 4, 7 अधिक 5 या ठिकाणी 12 उत्तर येते. हच्याचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 म्हणजे 424. इकडे 57 अधिक 49 करूयात आपण. 9 अधिक 6 16, हच्याचा 1 आणि 106 या ठिकाणी उत्तर मिळेल. दोन्ही ठिकाणी मायनस असल्यामुळे आपल्याला मायनस चिन्ह द्यावं लागेल. इकडे सुद्धा 106x या ठिकाणी उत्तर मिळेल. दोन्ही ठिकाणी 106 कॉमन संख्या असल्यामुळे ती आपण बाहेर घेऊयात. मध्ये x वजा y बरोबर 424 अशी आपल्याला या ठिकाणी संख्या मिळेल. x वजा y बरोबर 424 भागिले या ठिकाणी 106 केल्यास बघा 6 चौक 24 आणि 100 चौक 400 म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल आपल्याला 4.
x वजा 4 बरोबर x वजा y बरोबर 4 असं आपल्याला या ठिकाणी समीकरण 3 या ठिकाणी मिळालेलं आहे. परत समीकरणांची आपण ज्या पद्धतीने बेरीज केली, आता दोन्ही समीकरणांची आपण वजाबाकी करू. समीकरण आपण 1 मधून समीकरण 2 वजा करू. समीकरण 1 आहे 49x वजा 57y बरोबर 172. त्यामधून आपलं जे वजा करायचं त्या प्रत्येकाला वजा चिन्ह लावायचं आहे आणि जे अगोदर वजा आहे त्याला मात्र प्लस करायचं आहे. बरोबर वजा 252 करूया. कोणत्यातून तुम्ही वजा करू शकता. या ठिकाणी आता 252 मोठी संख्या असल्यामुळे 172 त्यामधून वजा करूयात. निश्चितच या ठिकाणी बघा 2 वजा 2 0, 15 वजा 7 केल्यास आपल्याला 8 उत्तर येईल. 2 1 वजा 1 2 -80 उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळेल. या ठिकाणी 57 मधून आपण जर 9 वजा केले तर या ठिकाणी आपल्याला 8 उत्तर मिळेल. परंतु 57 मोठी संख्या असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला -8 लिहावे लागतील. या ठिकाणी सुद्धा 57 मोठी संख्या असल्यामुळे -8 या ठिकाणी लिहावे लागतील. दोन्ही ठिकाणी -8 असल्यामुळे मी ते बाहेर घेतो. मध्ये x अधिक y राहतील बरोबर या ठिकाणी 80. या ठिकाणी x अधिक y बरोबर वजा 80 भागिले वजा 8 केल्यास आपल्याला 8 10 80 म्हणजे या ठिकाणी 8 उत्तर मिळेल. म्हणजेच x अधिक y बरोबर 10 उत्तर मिळेल. म्हणजे समीकरण क्रमांक 4 या ठिकाणी तयार झालेलं दिसेल. परत एकदा आपण हे मिळालेले तिसरे आणि चौथे समीकरण पुढच्या पेज वरती घेऊयात आणि दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करू. समीकरण आपल्याला 3 अधिक 4 या ठिकाणी करायचं आहे. 3 नंबरचं समीकरण होतं आपलं वजा x. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 नंबर x वजा y बरोबर 4, x मायनस y बरोबर 4 आणि दुसरं समीकरण आहे चौथं x अधिक y बरोबर 10. आपण दोघांची बेरीज करू. या ठिकाणी 4 अधिक 10 केल्यास 14 उत्तर येईल. y या ठिकाणी कॅन्सल होतील आणि x अधिक x 2x म्हणजेच x बरोबर 14 भागिले आपण 2 करूयात आणि उत्तर या ठिकाणी आपल्याला 7 मिळेल. x ची मिळालेली किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवू किंवा 4 मध्ये ठेवू आणि x ची किंमत काढू, y ची किंमत काढू. या ठिकाणी चौथे समीकरण आहे x अधिक y बरोबर आहे 10. आता y बरोबर 10 - 7 करूयात म्हणजे उत्तर मिळेल 3. म्हणजेच या ठिकाणी x आणि y ची किंमत या ठिकाणी तुम्हाला 7 आणि 3 या ठिकाणी मिळालेली दिसेल. अशाच पद्धतीने तुम्ही या पूर्ण सराव संचाचा अभ्यास करून परत ही उदाहरणे सोडवण्याचा सराव करून हा व्हिडिओ परत बघून तुम्ही परफेक्टपणे इयत्ता 10वी गणित तुम्ही परफेक्ट करू शकता आणि परीक्षेला चांगल्या गुणाने पास होऊ शकता. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी मिळतील. धन्यवाद. आज आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सराव संच 1.2 मध्ये.